नमस्कार, मी सचिन जयस्वाल, राहणार कळमेश्वर. इथे माझी शेती आहे. इथे मी हायर सीड कंपनीचं 5001 हे सोयाबीन पेरलेलं आहे. याला 80 ते 85 दिवस आज होऊन राहिलेले आहे सोयाबीनला पेरून. यावर आता ही पिवळ्या कलरचा जो व्हायरस आहे तो नाहीच्या प्रमाणात आहे आणि या व्हेरायटीच्या ज्या शेंगा आहे त्या फांद्या असून याला झुपकेदार शेंगा आहे. तर माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की 5001 ही पण एक चांगली व्हेरायटी आहे, ही पण आपण पेरून पाहण्यात यावी. याच्यात 2-3 दाण्याच्या शेंगा आहे. 3 दाण्याच्या खूप आहे, पण शेंगा ह्या गुच्छाच्या स्वरूपात लागलेल्या आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता. बरोबर. साधारण या MDS 5001 साधारण हे किती उंची वाढलेलं सोयाबीन आहे? साधारण उंची किती वाढते? 2 ते 2.5 फुटापर्यंत आमच्या इथं वाढले आहे सोयाबीन. 2.5 फुटापर्यंत. आणि याची जी शेंग आहे ही किती दाण्याची शेंग आहे याची? 2 दाणे 3 दाणे. 3 दाणे. 70% वर तर 3च दाण्याची शेंगा आहे, 2 दाण्याच्या क्वचित आहे. बाकी जशा मी दुसऱ्या व्हेरायटी बी पेरल्या आहे त्याच्यावर येलो मोजा खूप आला आहे, पिवळसरपणा झाला आहे, काही सोईंग करता आले आहे. पण याच्यावर एकही झाडावर पूर्ण प्लॉट मध्ये मला आता ही बिमारी दिसून नाही राहिलेली आहे. बरं. आणि याच्यावर पुन्हा एक खोडकिडा पण मला आढळून नाही आला. जसं बाकी सोयाबीनवर मला अळ्या दिसे, पण याच्यावर ज्या खोडकिड्याच्या बिमाऱ्या होत्या, आपण तोडल्यावर जे किडे निघतात, अळ्या राहतात, ही एक पण बिमारी ती मला 5001 नाही. सचिन भाऊनी ही गोष्ट खूप अतिशय सुंदर म्हटली आहे. ही सर्वात महत्वाचं म्हणजे जे खोडकिडा म्हणतो आपण, ते खोडकिड्यासाठी MDS 5001 ही रेजिस्टंट व्हेरायटी आहे. हिच्यावर खोडकिडा तुम्हाला दिसणार नाहीच्या बरोबरीत, आणि शेतकऱ्यांनी वापरावं असं सुद्धा त्यांचं सांगणं आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना त्याबद्दल मी सुद्धा कंपनीचे आभार मानतो. धन्यवाद.